ओके गुड. तर गाईस, आय थिंक काल एक सेशन झालाय आपला नाही का. आणि कालच्या सेशनमध्ये आपण बेसिक स्ट्रक्चर पाहिलं होतं की कम्प्युटर काय असतं आणि कुठले कुठले डिव्हाइसेस असतात ओके त्याच्याशी कनेक्टेड आणि त्याच्यामधल्या प्रोसेस पाहिल्या होत्या नाही का, मायक्रो प्रोसेसर वगैरे. त्याच्यानंतर आय थिंक आपण सॉफ्टवेअर बद्दल थोडीशी माहिती जाणून घेतली होती. ओके, आज काय करूया आपण त्याच्या पुढचा थोडासा पार्ट कव्हर करून घेऊया. ओके, की म्हणजे ओएस. आय थिंक काल आपण ओएस पण पाहिलं होतं नाही की ओएस काय असते आणि कसं वर्क करते. ठीक आहे. सो डेफिनेशन काय असणार आहे, ओके, या सर्व गोष्टी कालच्या सेशनमध्ये आपण पाहिल्या होत्या. आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे की ऑपरेटिंग सिस्टम जो आहे ते तर आपल्याला माहिती आहे की कसं वर्क कसं करते नाही का, कारण ती एक इंटरमिडिएटर आहे. आणि त्याची जी वर्किंग प्रोसेस आहे ती कशी असणार आहे नाही का, कारण युजर कोणाशी इंटरॅक्ट करतो तर ओ एस सोबत करतो आणि ओ एस कोणाशी इंटरॅक्ट करते तर ती आपल्या कम्प्युटरच्या हार्डवेअर सोबत करते नाही का. ही जर्नी आपण काल ऑलरेडी पाहिलेली आहे. बट जर समजा आपल्याला त्याला एक डायग्रामद्वारे समजून घ्यायचं असेल तर आपण कसं समजून घेणार नाही का. ओ एस हे आपल्या जे लॅपटॉप असेल किंवा डेस्कटॉप असेल, या डेस्कटॉपमध्ये ओ एस कसं वर्क करते हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक डायग्राम ड्रॉ करावी लागेल. ओके, तर आपण काय करूया, एक सिंपल डायग्राम ड्रॉ करूया आणि त्यामध्ये आपण समजून घेऊया की आपली जी ओ एस आहे ती कशी वर्क करते. तर ओएस म्हणजे काय, ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टमच्या 3 लेयर असतात. ओके, 3 लेयर्स. ओके, जी ऑपरेटिंग सिस्टम असते त्याचे 3 लेयर असतात आणि या 3 लेयरवर ती वर्क करत असते. ओके, आता 3 लेयर्स कुठल्या कुठल्या आहेत, एक आहे युजर लेयर, दुसरी आहे सॉफ्टवेअर लेयर आणि तिसरी आहे आपली हार्डवेअर लेयर. ओके, मग हार्डवेअर लेयर म्हणजे आपल्याला माहिती आहे की हार्डवेअरमध्ये काय काय येतं, जसं रॅम असेल, त्याचे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस असतील, सीपीयू असेल नाही का. हा जो पूर्ण पार्ट आहे हा हार्डवेअरचा पार्ट येतो. ओके, पण जो आपला सॉफ्टवेअर लेयर आहे, सॉफ्टवेअर लेयर मध्ये काय काय येतात, तर सॉफ्टवेअर लेयर मध्ये आपला सिस्टम सॉफ्टवेअर अँड ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर या दोन गोष्टी येतात. आणि जो तिसरा आहे तो आहे युजर लेयर, जो युजर कोणाशी इंटरॅक्ट करत असतो ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरशी. तसे आपण ती समजून घेऊया कशा पद्धतीने ते वर्क करतं. ओके, तर इथे पाहूया आपण. ओके, सो ही एक माझी डायग्राम ड्रॉ करतो आहे. याच्यामध्ये आपलं काय काय असणार आहे, तर यामध्ये आपल्या 3 लेयर असणार आहे. ओके, सो सर्वात खालची जी लेयर असणार आहे ती माझी कुठली लेयर असणार आहे, ओके, सो ही असणार आहे आपली हार्डवेअर लेयर. ओके, याला म्हणूया आपण हार्डवेअर लेयर. त्याच्यानंतर आपली जी दुसरी लेयर असणार आहे ती कुठली असणार आहे, ती असणार आहे आपली सॉफ्टवेअर. ओके, अँड जी थर्ड असणार आहे, ओके, या स्वरूपामध्ये ती असणार आहे आपली युजर. ओके, आता हे जे वर्क करतील ते कशा करतील, तर सी इथे सर्वात पहिले आपली येते हार्डवेअर लेयर. ओके, सो दिस इज अवर हार्डवेअर लेयर. ओके, सो हार्डवेअर, this is our software layer. Okay, so here software, and this is our user layer. User. ठीक आहे, आता इकडे बघा. म्हणजेच थोडक्यात आपल्याला हे समजायचं आहे, आपल्या सिस्टम मध्ये जी ऑपरेटिंग सिस्टम आहे ज्याला आपण इंटरमिडिएटर म्हणतो किंवा ज्याला आपण एक प्रोग्राम म्हणतो नाही का. इट इज अ प्रोग्राम टू मॅनेज कम्प्युटर युजर अँड कम्प्युटर हार्डवेअर. ओके, सो कम्प्युटर युजरला आणि कम्प्युटर हार्डवेअरला मॅनेज करण्याचं काम कोण करतं, ओ एस करतं, ज्याला आपण ऑपरेटिंग सिस्टम म्हणतो नाही का. मग ही जी ऑपरेटिंग सिस्टम आहे ही कसं वर्क करते त्याचा जो स्ट्रक्चर आहे तो आपण इथे बघत आहोत.
मग आता इथे हा जो खालचा पार्ट असणार आहे माझा, ओके सी हा वाला, सी हा वाला, हा कुठला पार्ट आहे माझा, तर हा माझा पार्ट आहे हार्डवेअर लेअरचा. ओके, सो या हार्डवेअर लेअर मध्ये आपलं काय काय असणार आहे, तर या हार्डवेअर लेअर मध्ये सी, ओके इथे माझा एक सीपीयू असेल, ओके, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस असतील, रॅम असेल, ओके, असे माझे वेगवेगळे डिव्हाइस. तर हे कुठे असणार आहेत माझे, ही जी पूर्ण प्रोसेस असणार आहे ही माझी हार्डवेअर लेअर जवळ असणार आहे. कारण इनपुट आउटपुट डिव्हाइसेस हार्डवेअर सोबत कनेक्टेड असतात, रॅम हे पण हार्डवेअर सोबत कनेक्टेड असतं, सीपीयू हा पण हार्डवेअरचाच पार्ट आहे. ओके, म्हणजेच इथे जो काही पार्ट आहे आपला, ओके सी दिस CPU, okay, CPU, RAM, RAM, okay, so and input oblique output device, okay, so input oblique output device. तर हे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, रॅम अँड सीपीयू अँड बाकीचे ऑल डिव्हाइसेस कुठे असणार आहेत माझ्या हार्डवेअर लेअरला. कारण हार्डवेअर लेअर मध्ये एक्झॅक्टली जो काही वर्किंग आहे तो कुठे होतो, तर तो इथे होतो. ओके, म्हणजे जो काही हा हार्डवेअरचा पार्ट आहे, म्हणजेच आपला जो सीपीयू असतो, सीपीयूच्या आतमध्ये जे काही मदरबोर्ड वगैरे असतात, त्या ठिकाणी आपली जी प्रोसेस आहे ती एक्झिक्यूट होत असते. ओके, मग आता युजर कुठे आहे, तर युजर इथे आहे. ओके, सो दिस इज आवर युजर. ओके, सो आपण काय करूया याला, से इथे युजर वन. ओके, सो हा माझा युजर वन असेल, हा माझा युजर टू असेल, ओके, अँड हा माझा युजर थ्री असेल. याला एन करून टाकू आपण, ठीक आहे, एन नंबर ऑफ युजर. युजर हे मल्टिपल असू शकतात नाही का. से मग आता हा जो सॉफ्टवेअर लेअर आहे, या सॉफ्टवेअर लेअरचं काय, ओके, सो हा जो सॉफ्टवेअर लेअर आहे, या सॉफ्टवेअर लेअरचं काय, या सॉफ्टवेअर लेअर मध्ये अगेन दोन सॉफ्टवेअर असतात. किती असतात, दोन. ओके, हा एक आपला अँड ओके से. आता हे जे दोन आहेत, ओके, एक काम करूया आपण, त्यांना वेगवेगळा कलर, लाईक दिस, ठीक आहे. सो हा कुठला आहे माझा, तर हा असणार आहे माझा ऑपरेटिंग सिस्टम, म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टम. ओके, सो दिस इज अवर ऑपरेटिंग सिस्टम. आणि हा कुठला असणार आहे, तर हा असेल माझा समजा सिस्टम सॉफ्टवेअर. सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजेच काय, ड्रायव्हर. ओके, सॉफ्टवेअर, सिस्टम सॉफ्टवेअर. आणि हा जो असेल तो कुठला असणार आहे माझा, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ओके, सो ऍप्लिकेशन सेल्स. आता गाईस, यामध्ये जे इंटरॅक्शन होणार आहे ते कसं होणार आहे, ओके, तर सर्वात पहिले जो आपला युजर असणार आहे, तो युजर कुणाशी इंटरॅक्ट करतो, सर्वात पहिले युजरचं जे इंटरॅक्शन आहे ते कुणाशी होतं, तर सी आपण इथे जाणून घेऊया. ओके, से जो युजर इंटरॅक्ट करतो तो सर्वात पहिले कुणाशी करतो, तर तो या सिस्टम सॉफ्टवेअरशी करतो. कुणाशी करतो, सिस्टम सॉफ्टवेअर असेल किंवा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असेल, व्हॉट एव्हर. ओके, सो हा माझा सिस्टम सॉफ्टवेअर असेल किंवा माझा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असेल, या सॉफ्टवेअर सोबत इंटरॅक्शन बिल्डअप करण्याचं काम हे कोण करतं, युजर करतं.
म्हणजे युजरचं जे इंटरॅक्शन आहे या सॉफ्टवेअर लेअरमध्ये सर्वात पहिले सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे कुठले वाले असतील, तर जे काय आपण ड्रायव्हर वगैरे इन्स्टॉल करतो किंवा जी काय आपली ऑपरेटिंग सिस्टम आहे यासोबत आपण इंटरॅक्शन बिल्डअप करण्याचं काम करतो. त्या व्यतिरिक्त अगेन आपल्या सिस्टम सॉफ्टवेअरवर आपण काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले असतात, ज्याला आपण म्हणतो ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ज्याला आपण काय म्हणतो, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर हे जे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर सोबत पण इंटरॅक्शन करण्याचं काम कोण करतं, युजर करतं. म्हणजे सर्वात पहिले आपलं जे इंटरॅक्शन होतं, आता मी हा जो एक पेंट नावाचा जो सॉफ्टवेअर आहे हा ओपन केला, हा माझा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर सोबत इंटरॅक्शन झाल्या त्यानंतर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कोणाशी इंटरॅक्ट करतं, तर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर इंटरॅक्शन करतं आपल्या ऑपरेटिंग सिस्टम सोबत. ओके, सो इथे ठीक आहे या स्वरूपामध्ये. सो हे जे सॉफ्टवेअर आहेत हे सॉफ्टवेअर कुणाशी इंटरॅक्ट करतात, तर ओएस सोबत इंटरॅक्शन करतात. मग आपली जी प्रोसेस आहे ती ओएस मध्ये एक्झिक्यूट होते का, नाही. ती कुठे एक्झिक्यूट होते, तर ती एक्झिक्यूट होत असते आपल्या हार्डवेअर लेअरमध्ये, नाही का. म्हणजे जो आपला मायक्रो प्रोसेसर आहे या मायक्रो प्रोसेसमध्ये आपले हे सर्व इन्स्ट्रक्शन काय होतात, एक्झिक्यूट होतात. पूर्ण जे काही इन्स्ट्रक्शन आहे या इन्स्ट्रक्शनला एक्झिक्यूट करण्याचं काम हे कोण करतं, तर हे मायक्रो प्रोसेसर करतं. ज्यांनी 3 कंटेंटला काय केलेले ऑलरेडी, देअर आर कंटेंट 3 थिंग्स. कुठल्या कुठल्या, ALU, CU आणि MU. ओके, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, कंट्रोल युनिट आणि मेमरी युनिट, नाही का. हे 3 युनिट कुठे आहेत, मायक्रो प्रोसेसर. मग मायक्रो प्रोसेसर त्यांना एक्झिक्यूट करण्याचं काम करतं. म्हणजे कुणाला, जी काही आपण इन्स्ट्रक्शन दिली आहे त्याला. मग आता ही ह्या ज्या काही इन्स्ट्रक्शन येणार आहेत या इन्स्ट्रक्शन कुठे जातील, तर त्या इन्स्ट्रक्शन आपल्या इथून पास होतील कुठे, हार्डवेअर लेअर. कुठे, हार्डवेअर. आणि इथे आपली जी काही प्रोसेस असेल, जे काही इन्स्ट्रक्शन असेल ते इथे इथे ती कंप्लीट होईल. आणि त्याच्यानंतर पुन्हा अगेन ती रिटर्न येईल आणि रिटर्न आल्याच्या नंतर अगेन तिचा काय होणार आहे, आपल्याला आउटपुट दिसणार आहे. ओके, म्हणजे इथे जेव्हा तो एक्झिक्यूट होऊन जाईल त्याच्यानंतर ती अगेन रिटर्न येईल कुठे, ओएस जवळ. ओके, म्हणजे हा रिटर्न मार्क माझा असा असणार आहे. ओके, सो या स्वरूपामध्ये. आणि त्याच्यानंतर कुठे जाईल ते, तर त्याच्यानंतर ते जाईल आपल्या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर जवळ आणि सिस्टम सॉफ्टवेअर. ओके, म्हणजे हे या सॉफ्ट. तर या पद्धतीने आपली ऑपरेटिंग सिस्टम काय करते, वर्क करत असते. म्हणजे सर्वात पहिले युजर कोणाशी इंटरॅक्ट करतोय, तर सिस्टम सॉफ्टवेअरशी. सिस्टम सॉफ्टवेअर कोणाशी इंटरॅक्ट करतो, ऑपरेटिंग सिस्टमशी. ऑपरेटिंग सिस्टम कोणाशी इंटरॅक्ट करतं, तर तो जो काही आपला हार्डवेअर पार्ट आहे त्या हार्डवेअर पार्ट. ओके, तर ही एक सिंपल जर्नी आहे आपल्या सिस्टममध्ये. जे वर्किंग प्रोसेस होतं, म्हणजे आपले जे सॉफ्टवेअर वर्क करत असतात ते कसे करतात, तर ते या स्वरूपामध्ये करतात. ओके, सो हिअर आपण काय करूया, लाईफ सायकल ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. ओके, सो लाईफ किंवा हाऊ टू रन, हाऊ टू वर्क ऑपरेटिंग सिस्टम टीम सिस्टम. ओके, सो हा टायटल आपण याला देऊ. हॅलो, हॅलो, आहेत का सर्वजण? हा, राकेश. हो. ओके, आहे ना सर. येस. ओके भूषण, सेशन कळाला? हो सर. ओके, काय कन्फ्युजन आहे याच्यामध्ये? नाही, बर. मग आता याच्यानंतर आपण काय करूया, थोडंसं अगेन पुढे जाऊया. ओके, थोडंसं पुढे जाऊया म्हणजे कसं, की आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑपरेटिंग सिस्टम याद्वारे वर्क करते, नाही का. आता इथे बघा, या लेअरवर जे काही माझे ऍप्लिकेशन असतील, समजा हे माझे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत, आपण कुणाशी इंटरॅक्ट करतोय, या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरशी. हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत कुणाकडे, हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत ओएस जवळ. म्हणजेच हे कुणाला इंटरॅक्ट करणार आहेत, ऑपरेटिंग सिस्टमला. आणि ऑपरेटिंग सिस्टम कोणाशी इंटरॅक्ट करणार आहे, जो काही आपला लॅपटॉप मधला जो सीपीयू असणार आहे किंवा तुमचा जो मॉनिटर आणि सीपीयू असतो, तो सीपीयू मध्ये जे काही वेगळे हार्डवेअर आहेत जे ह्या टास्कला परफॉर्म करण्याचं काम करतात, त्या टास्कला जो मायक्रो प्रोसेसर परफॉर्म करतो. ऍक्च्युली हे सर्व टास्क कुठे परफॉर्म होतात, त्या सीपीयू मध्ये.
आणि मग तिथे त्याच्यावर प्रोसेस झाल्याच्या नंतर आपल्याला अगेन आउटपुट शो करण्याचं काम हे सॉफ्टवेअर करतात. बट वर्क कुठे होतात? आपल्या हार्डवेअर लेअरमध्ये, नाही का? पण इंटरॅक्शन कसं आहे, युजर यांच्याशी इंटरॅक्ट करतं, हे ओएस सोबत इंटरॅक्ट करतात आणि ओएस आपल्या हार्डवेअरशी इंटरॅक्ट करतात. मग आता समजा ही सिंपल झालं की एक ऑपरेटिंग सिस्टमची लाईफ सायकल झाली, नाही का, की ती कशा पद्धतीने वर्क करते. पण एक्झॅक्टली जो आपल्या सिस्टम मधला जो सॉफ्टवेअर आहे, ओके, जो कुठलाही सॉफ्टवेअर असेल, तो सॉफ्टवेअर कसा वर्क करतो, नाही का? म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या हार्ड डिस्क मध्ये बरेचसे सॉफ्टवेअर आहेत. ओके, माझ्या हार्ड डिस्क मध्ये खूप सारे सॉफ्टवेअर आहेत. ओके, आणि ते सॉफ्टवेअर जेव्हा पण मी ओपन करतो ते कुठे जात असतील, ते कसे वर्क करत असतील, नाही का, त्याच्यामधले इन्स्ट्रक्शन कसे एक्झिक्यूट होतात, ही जर्नी आपल्याला बघायची आहे. म्हणजे हाऊ टू रन सॉफ्टवेअर इन द सिस्टम. ओके, आपल्याला काय बघायचे? हाऊ टू रन, ओके, रन सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर इन द सिस्टम. ओके, आपण हा वाला पार्ट पाहूया. सो हिअर हा माझा टायटल. मग गाईस आता कसं वर्क करतात तर सर्वांना माहिती आहे, आपल्या सिस्टम मध्ये एक हार्ड डिस्क असते. माहिती आहे ना, सर्वांना माहिती आहे, आपल्या हार्ड सिस्टम मध्ये एक हार्ड डिस्क असते. ओके, सो फॉर एक्झाम्पल आपण एक काम करूया, सिरीज से. सो दिस इज माय हार्ड डिस्क. ओके, ओके, सो ही काय माझी हार्ड डिस्क आहे. ओके, आता या हार्ड डिस्क मध्ये आपले वेगवेगळे पार्ट असतात. वेगवेगळे पार्ट म्हणजे काय? ड्रायव्हर. ओके, सो आपण नाही का सी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह आणि एम ड्राईव्ह म्हणत असतो, त्या स्वरूपामध्ये आपले काय असतात तर आपले ड्रायव्हर असतात. ओके, सो हिअर माझा हा सी ड्राईव्ह असेल, हा माझा ई ड्राईव्ह असेल, ओके, हा माझा एफ ड्राईव्ह असेल. ओके, आता या सी ड्राईव्ह मध्ये तर आपण बाय डिफॉल्ट आपल्या ऑपरेटिंग सिस्टमला इन्स्टॉल केलेलं असतं. राहिलेले बाकीचे जे पार्ट असतात याच्यामध्ये आपण वेगवेगळे सॉफ्टवेअर ठेवलेले असतात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा हा जो सॉफ्टवेअर आहे याच्या ही जे ड्राईव्ह आहे, ओके, याला आपण नाव पण देऊया. काय नाव देऊया याला? एफ ड्राईव्ह नाव देऊया. ओके, सो एफ ड्राईव्ह. ओके, सिरीज. सो इथे याला आपण नाव दिलंय एफ ड्राईव्ह. आणि या एफ ड्राईव्ह नावाच्या ह्याच्यामध्ये माझ्याकडे एक सॉफ्टवेअर आहे, कुठला? स्काईप नावाचा. सो सर्वांना माहिती आहे स्काईप. ओके, सो सी इथे माझं एक स्काईप नावाचं सॉफ्टवेअर आहे. आता जेव्हा पण आपण आपली ऑपरेटिंग सिस्टम ओपन करतो, मला सांगा हार्ड डिस्क मध्ये जे काही सॉफ्टवेअर किंवा ज्या काही फाईल असतात त्या वर्किंग मध्ये असतात का? त्या तर जस्ट ठेवलेलं असतात आपण गोडाऊन मध्ये, नाही का? जेव्हा आपण त्यांना घेऊन येऊ त्याच्यानंतर आपण त्याच्या ते जे काही ऍक्शन आपल्याला परफॉर्म करायचे ते करू, त्याच्यानंतर ते वर्क मध्ये येतील. पण सध्या तर ते कुठे आहेत? सध्या तर या ड्राईव्ह मध्ये. या ड्राईव्ह मध्ये म्हणजेच काय, त्यांचं काम काय, सध्या इथे शांत पडून आहेत ते. ओके, हा जो स्काईप नावाचा सॉफ्टवेअर आहे हा सध्या वर्किंग मध्ये नाहीये, हा इथे शांत पडून आहे. आपल्याला काय करायचंय, स्काईपला जेव्हा मी रन करतो आहे तर तो कसा एक्झिक्यूट करतो, म्हणजे त्याला एक्झॅक्टली ती प्रोसेस जी आहे, जे काही इन्स्ट्रक्शन आपल्या समोर येतात किंवा जे काही आउटपुट आपल्या समोर शो होतो, हा आउटपुट कसा शो होतो ही गोष्ट आपल्याला बघायची. मग आता सर्वात पहिले हा जो स्काईप नावाचा सॉफ्टवेअर जर आपण क्लिक केला, म्हणजे थोडक्यात इकडे बघा, मी सांगतो तुम्हाला, हे जे सॉफ्टवेअर आहेत आतापर्यंत आपण ओएस ची जर्नी पाहिली की मी या सॉफ्टवेअरला इंटरॅक्ट करणार, मग हा सॉफ्टवेअर ओएस सोबत इंटरॅक्ट करणार आणि मग हार्डवेअर सोबत जाणार. पण आपल्याला आता बघायचं आहे की हा सॉफ्टवेअर एक्झॅक्टली हार्डवेअर लेअर मध्ये कसा वर्क करतो. ओके, सो हार्डवेअर लेअर जो आहे आपला सीपीयूचा जो पार्ट आहे, या सीपीयू मध्ये याच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या कशा फॉलो होतात हे आपल्याला या पार्ट मध्ये कव्हर करायचं. ओके, म्हणजे हा याच्यातला कुठलाही सॉफ्टवेअर, फॉर एक्झाम्पल एनी डेस्क असेल किंवा कुठलाही एक सॉफ्टवेअर असेल, मी त्याला जेव्हा ओपन करतोय तर तो कसा वर्क करतो हे आपल्याला बघायचं. मग आता समजा हा जो सॉफ्टवेअर आहे हा कुठे आहे माझा? हार्ड डिस्क मध्ये. हार्ड डिस्क मध्ये मी जेव्हा याला ओपन करतो आहे, ओपन म्हणजेच काय, डबल क्लिक करतो आहे, तेव्हा तो कुठे येतो? तो सर्वात पहिले आपल्या रॅम मध्ये येतो. कुठे येतो तो? सर्वात पहिले येतो तो आपल्या रॅम मध्ये. सो दिस इज अवर रॅम.
ओके, याला आपण काय म्हणूया, याला आपण रॅम म्हणूया. ओके, से ओके. सो ही आहे माझी रॅम. रॅम ऐकले ना सर्वांनी? ओके. सो अरे रॅम म्हणजे काय, रॅन्डम ऍक्सेस. ओके. आता या सॉफ्टवेअरवर जेव्हा आपण क्लिक करू, म्हणजे याला ओपन करू, ओपन केल्याच्या नंतर हा काय करतो, हा इथून इकडे येतो. इथून इकडे येतो म्हणजेच काय करतो तो, तर इथे आल्याच्या नंतर ते त्याचा मेमरी एरिया कन्झर्म करून घेतं. काय करतं ते, त्याचा जो काही मेमरी एरिया आहे तो मेमरी एरिया इथे कन्झर्म करून घेण्याचं काम करतं. सिरियस या स्वरूपात. म्हणजे हा जो मेमरी एरिया आहे, हा मेमरी एरिया पण कशावर डिपेंड करतं, त्या स्काईप नावाच्या सॉफ्टवेअरवर. जर समजा तो 2 GB असेल तर तो रॅम मधली 2 GB जी काही साईज आहे ती साईज इथून कन्झर्म करण्याचं काम करेल. कारण आता हा सॉफ्टवेअर कुठे आहे, हा सॉफ्टवेअर रॅम जवळ आहे. रॅम जवळ म्हणजे याचा जो काही लोड असणार आहे तो कुठे असणार आहे, रॅम जवळ असणार आहे. ओके, म्हणजे याला एक्झॅक्टली एक्झिक्यूट इथून इथे घेऊन येण्याचं कामच कुणी केले, रॅमने केले. आता या सॉफ्टवेअरला जे नाव आहे ते काय नाव असणार आहे, तर आपण याला एक नेम देऊन देऊया. ओके, सो हिअर जो माझा नेम असणार आहे त्याला आपण काय नाव दिलेले, स्काईप ना, स्काईप. ओके, SKYP, स्काईप. ओके. आता हा सॉफ्टवेअर जेव्हा इथे येतो याचे 2 पार्टेशन होतात. किती पार्टेशन होतात, 2 पार्टेशन. ओके, सो पाहूया आपण कुठले कुठले. ठीक आहे. तर माझा सॉफ्टवेअर जो आहे तो 2 पार्ट मध्ये डिवाइड होऊन जातो. ओके, 2 पार्ट. ओके, एक हा वाला पार्ट आहे अँड एक पार्ट आहे हा वाला. ओके, म्हणजे एक पार्ट असतो माझा डेटा पार्ट. एक पार्ट कुठला असतो माझा, डेटा पार्ट. ओके, सो हा माझा समजा डेटा पार्ट आहे. ओके, दिस इज माय डेटा पार्ट. आणि दुसरा जो आहे तो आहे माझा इन्स्ट्रक्शन पार्ट. ओके, सो दुसरा जो आहे तो आहे माझा इन्स्ट्रक्शन वाला पार्ट. ओके, इन्स्ट्रक्शन म्हणजे इकडे बघा, मी तुम्हाला एक दाखवतो. इकडे आपण पाहूया एक सॉफ्टवेअर समजा आपल्याकडे कॅल्क्युलेटर नावाचा. ओके, सर्वांना माहिती आहे कॅल्क्युलेटर सिरीज. सो हा माझा कॅल्क्युलेटर आहे, हा वाला दिसतंय. या कॅल्क्युलेटर मध्ये हा जो 1 2 3 4 हा काय माझा डेटा झाला. ओके, पण हा प्लस जो आहे हा काय झाली माझी, ही माझी इन्स्ट्रक्शन झाली. ओके, सो हे या ज्या आहेत जे ऍक्शन परफॉर्म करायचं आहे त्याला आपण काय म्हणतो, इन्स्ट्रक्शन म्हणतो. आणि ज्याच्यावर आपल्याला ऍक्शन परफॉर्म करायचं आहे त्याला आपण काय म्हणतो, डाटा म्हणतो. ओके, सो आपल्या प्रत्येक सॉफ्टवेअर मध्ये एक डेटा पार्ट असतो आणि एक इन्स्ट्रक्शन पार्ट असतो. ओके, तर सी हा पण एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये माझ्या इन्स्ट्रक्शन आहेत, तर हा माझा डाटा आहे. मग आता आपला सॉफ्टवेअर जेव्हा इथून इथे येतो हा 2 पार्ट मध्ये डिवाइड होऊन जातो. एक पार्ट येतो आपला डेटा पार्ट आणि दुसरा पार्ट येतो आपला इन्स्ट्रक्शन पार्ट. आता इथून हा कुठे आलेला आहे, रॅम मध्ये आलेला आहे. ओके, सो हा इथून जो आलेला आहे तो कुठे आहे, सो रॅम मध्ये आहे. ओके, सो म्हणजे सिरीज. ओके, सो याची जर्नी या स्वरूपामध्ये. ओके, इथून इथे आला. आता इथे आल्याच्या नंतर याचे काय होतात माहिती का, हे जे इन्स्ट्रक्शन आहे आणि हा जो डेटा आहे या दोघांचे मिळून एक रजिस्टर क्रिएट होतं. रजिस्टर क्रिएट होतं. ओके, ज्याला आपण ओके रजिस्टरच म्हणू आपण त्याला. ओके, काय क्रिएट होतं, एक रजिस्टर क्रिएट होतं. ओके, सो सी हिअर. ओके, सी एक रजिस्टर क्रिएट होतं. आणि हे जे रजिस्टर असतात, आता हे रजिस्टर डिपेंड ऑन आर्किटेक्चर असतं. म्हणजे काही ऑपरेटिंग सिस्टम या 32 बीटच्या असतात, काही ऑपरेटिंग सिस्टम या 64 बीटच्या असतात. मग 32 बीटची जी ऑपरेटिंग सिस्टम असेल, इतर इथे जो रजिस्टर क्रिएट होणार आहे तो 30 बीटचा असेल. आणि जर 64 बीटची ऑपरेटिंग सिस्टम असेल तर इथे जो रजिस्टर क्रिएट होणार आहे तो 64 बीटचा असणार आहे. ओके, मग 32 बीट, आता समजा माझं 64 बीटचा आहे तर इथे कुठले क्रिएट होईल, 64 बीट.
मग रजिस्टर म्हणजेच काय, आपली जी ऑपरेटिंग सिस्टम आहे याला इंग्लिश सॉरी, आपला जो कम्प्युटर आहे, कम्प्युटरला इंग्लिश समजतं का? नाही. कम्प्युटरला फक्त 0101 ची भाषा समजते. मग इथे 0101च्या लँग्वेजमध्ये काय होतील, इथे रजिस्टर क्रिएट होतील. ओके, या स्वरूपामध्ये. म्हणजे कुठून क्रिएट झालीत, इथे जी काही इन्स्ट्रक्शन आणि जो काही पार्ट आहे त्याच्यापासून काय झाली, एक इन्स्ट्रक्शन क्रिएट झाली. ओके, कुठली वाली? ही वाली. ओके, कुठली वाली? ही वाली. ओके, आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे, ही इन्स्ट्रक्शन सर्वात पहिले कुठे जाते? ओके, म्हणजे ही जी इन्स्ट्रक्शन आहे, या इन्स्ट्रक्शनला एक्झिक्यूट, म्हणजे हा जो रजिस्टर आहे, या रजिस्टरला एक्झिक्यूट करण्याचं काम कोण करतं? इथून हा रॅम मध्ये आला, रॅम मध्ये आल्याच्या नंतर याने डेटा पण इथे ग्रास्प करून घेतला, त्याची जी काही मेमरी साईज आहे वगैरे त्या सॉफ्टवेअरची. त्याच्यानंतर 2 पार्ट मध्ये तो डिवाइड पण झाला. त्याच्यानंतर इथे रजिस्टर पण क्रिएट झाले, जी काही आपण इन्स्ट्रक्शन दिली आहे त्याची. पण तो इकडे येता वेळेस तो कुठे जाणार, नाही का? त्याचा जो वर्किंग फ्लो आहे तो कसा असणार आहे? ओके, तर सी आपण काय करूया, ओके, मी याला थोड्या वेळासाठी या साईडला ठेवून देतो. ओके, सी इथे जो पार्ट असतो ना आपला, इथे आपला पार्ट असतो मायक्रो प्रोसेसर, आपण काल पाहिले. ओके, हा माझा काय असणार आहे? मायक्रो प्रोसेसर. सो सी प्रोसेसर करू याला प्रोसेसर. ओके, प्रोसेसर. ओके, प्रोसेसर हॅज कंटेंट 3 थिंग्स. प्रोसेसर जवळ काय काय आहेत? 3 गोष्टी आहेत. कुठल्या कुठल्या? एक ALU, दुसरा CU आणि तिसरा MU. म्हणजे हा जो मायक्रो प्रोसेसर, हा तर कम्प्युटरचा ब्रेन आहे, सर्वांना माहिती. इट इज अ ब्रेन ऑफ कम्प्युटर, कालच्या सेशन मध्ये पाहिलं आपण. ओके, मग आता हे जे रजिस्टर येणार, हे रजिस्टर कुठे जातात? इथून हे इथे येतात, म्हणजे प्रोसेसर जवळ. पण प्रोसेसरने काय केले, त्याचे जे टास्क परफॉर्म करण्याच्या 3 गोष्टी आहेत, त्या 3 वेगवेगळ्या पार्टमध्ये त्यांनी कन्वर्ट करून घेतलंय, डिवाइड करून घेतलं. मग सर्वात पहिले जो पार्ट आहे तो कुठला आहे? तो मेमरी युनिटचा आहे. कुठला आहे तो? मेमरी युनिट. ओके, सो हिअर इथे पण माझी काय असणार आहे? एक मेमरी युनिट असणार आहे. ओके, सो सी. ओके, सो दिस इज अवर मेमरी युनिट. ओके, याला आपण काय म्हणूया? मेमरी युनिट. सो MU. ओके, MU. मेमरी. मग मेमरी युनिटचं काम काय आहे? तर हे बघा, मी थोडक्यात सांगतो. मेमरी या नावावरूनच कळतंय की मेमरी युनिट काय करत असेल. मेमरी युनिट कुठला ना कुठला डेटा स्वतःकडे स्टोअर करून ठेवण्याचं काम करत असेल. ओके, तर हा जो मायक्रो प्रोसेसर आहे, या मायक्रो प्रोसेसर मध्ये 3 घटक आहेत. कुठले कुठले? एक ALU, CU आणि MU. मेमरी युनिट जो आहे, ही जी रजिस्टर्ड आहे, कुठली? इथून जी क्रिएट होऊन आलेली, या रजिस्टरला थोड्या वेळासाठी स्वतःजवळ ठेवण्याचं काम करतं. काय करतं? ही जी रजिस्टर आलाय, या रजिस्टरला थोड्या वेळासाठी, म्हणजे कुठपर्यंत? जोपर्यंत याच्यावर टास्क परफॉर्म होत नाही तोपर्यंत हे रजिस्टर ते स्वतःजवळ ठेवतं. म्हणजे इथे ते स्टोअर होतात. म्हणजे इथे तो काय करतोय? स्वतःजवळ याला ठेवण्याचं काम करतो. ओके, मग मेमरी युनिटचं काम फक्त इतकं आहे की इतकेल्या ज्या काही इन्स्ट्रक्शन क्रिएट होऊन जे काही रजिस्टर तयार होतील त्या सर्वांना इथे स्टोअर करतात. कधपर्यंत करेल तो? जोपर्यंत त्याच्यावर टास्क परफॉर्म होत नाही तोपर्यंत. जसा याच्यावर टास्क परफॉर्म झाला तो तिथून काढून टाकेल. ओके, जसा याच्यावर टास्क परफॉर्म झाला तो इथून काढून टाकेल, या पद्धतीने. मग आता माझ्याकडे दुसरा पार्ट आहे. दुसरा कुठला पार्ट आहे? तर सी माझ्याकडे जी सेकंड थिंग आहे ती आहे माझी कंट्रोल युनिट. ओके, सो दिस इज अवर कंट्रोल युनिट. ओके, तर याला काय म्हणू आपण? कंट्रोल युनिट. म्हणजेच काय? CU. आता हा जो कंट्रोल युनिट आहे, हा कंट्रोल युनिट काय करेल? या मेमरी युनिट मध्ये जसा रजिस्टर आला तसा हा ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह होऊन जातो. म्हणजे असं असतं ना की समजा आपला शेजारी असतो, शेजारच्या घरी एखादा पाहुणा आला की ऑटोमॅटिकली ते शेजाऱ्याला कळून जातं, नाही का? म्हणजे त्याच्या घरात यायच्या आधीच त्याला माहिती होऊन जाते की याच्या घरी पाहुणा आलाय, नाही का? तशी गोष्ट आहे याची. इथे रजिस्टर आले की याला सर्वात पहिले कळतं की अरे हा याच्या जवळ आलेला आहे, हा सर्वात पहिले ऍक्टिव्ह असतो. ओके, मग हा कंट्रोल युनिट काय करतो? हे जे काही रजिस्टर आहे या रजिस्टरला रीड करून घेतो. ओके, म्हणजे आपण स्काईप बद्दल बोलतो आहोत. काही स्काईप सर्वात पहिले रॅम मध्ये आला, रॅम मध्ये आल्याच्या नंतर त्याचे 2 पार्टिशन क्रिएट झाले.
ते पार्टिशन क्रिएट झाल्याच्या नंतर इथून त्याचे रजिस्टर क्रिएट झाले, ते रजिस्टर मेमरी युनिटला आले, मेमरी युनिटमध्ये आल्याच्या नंतर कंट्रोल युनिट त्यांना रीड करेल आणि कंट्रोल युनिट त्याला रीड केल्याच्या नंतर जो आपला मेन पार्ट आहे म्हणजेच कुठला वाला ALU, कुठला ALU, ज्याला आपण काय म्हणतो अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. ओके, सो आपण एक काम करूया, इथे जो आहे तो ओके हवा लागेल, नको हा इतका ऍक्टिव्ह नाही दिसत. ओके सी, सो दिस इज अवर ALU म्हणजेच काय ALU अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. ओके, सो अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. सो ALU म्हणजे काय अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. सर्वात पहिले हे रजिस्टर जेव्हा इथे आले त्याच्यानंतर ते कुठे जातील तर ते CU कडे जातात. ओके, मग CU काय करेल, त्याला CU त्याला ALU कडे फॉरवर्ड करून देईल, म्हणजे ऑटोमॅटिकली ALU याला कॅच करेल. मग या रजिस्टरवर जे काही टास्क परफॉर्म करायचा आहे तो लॉजिकल असेल किंवा कॅल्क्युलेटर रिलेटेड असेल, ते पूर्ण टास्क परफॉर्म करण्याचं काम हे अरिथमॅटिक लॉजिकल युनिट करतं. अरिथमॅटिकल लॉजिकल युनिट ते टास्क परफॉर्म केल्याच्या नंतर अगेन आउटपुटच्या स्वरूपामध्ये ते रिटर्न करून देतं. ओके, सो रिटर्न म्हणजे कुठे रिटर्न होतात, ते रॅम कडे, पण रॅम कडे पण कुठल्या माध्यमातून होतील, याच माध्यमातून होतील नाही का. सो या स्वरूपामध्ये म्हणजे यांची जी जर्नी आहे ती या पद्धतीने आहे की जे काही रजिस्टर आले त्याला मेमरी युनिट थोड्या वेळासाठी स्वतःकडे स्टोअर करून ठेवेल, त्याच्यानंतर कंट्रोल युनिट त्याला रीड करेल आणि ALU ला सांगेल की हे बघ ही रजिस्टर आली आहे, तू काय कर याच्यावर तुझा टास्क परफॉर्म कर. तो त्याच्यावर टास्क परफॉर्म केल्याच्या नंतर लगेचच तो काय करेल, आउटपुट रूपामध्ये आपल्याला रिटर्न करून देईल आणि जे काही टास्क आहे ते आपल्या समोर शो होऊन जाईल. ओके, सो अशा पद्धतीने हा जो एक सॉफ्टवेअर असतो आपल्या सिस्टम मध्ये तो सॉफ्टवेअर वर्क करतो. सर्वात पहिली स्टेप असते माझी, आपण जेव्हा आपण सॉफ्टवेअरवर क्लिक करतो तो इथे येतो, इथे आल्याच्या नंतर त्याचे 2 पार्टिशन तयार होतात, ते पार्ट तयार झाल्याच्या नंतर रजिस्टर होतात आणि रजिस्टर पासून हीच पूर्ण जर्नी रेडी होते. ओके, तर मला सांगा याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? बोला, एनी कन्फ्युजन? हॅलो, हॅलो सर. हा बोला निरंजन सर. सर हे ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही म्हणाला 32 बीट आणि 64 बीट हे असतं काय नेमकं, आपण या बाबतीत थोडंसं एक्सप्लेन करा ना. ओके सी, मी तुम्हाला सांगतो सर, प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टम जी असते ना ती म्हणजे त्याची एक साईज असते. ओके, थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, त्याची साईज असते. ओके, साईज म्हणजे काय, काही ऑपरेटिंग सिस्टम, आता तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल, मी तुम्हाला आता हे माझ्याकडे मॅक आहे त्यामुळे मी याच्यात तुम्हाला दाखवू शकणार नाहीये, बट विंडोजमध्ये तुम्ही जर माय कम्प्युटरमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला त्याची साईज दिसते. ओके, तर जी एक ऑपरेटिंग सिस्टम असते 32 बीटची, 32 बीट म्हणजे त्याची साईज असणार आहे. ओके, जसं 1 GB 2 GB अशी जी साईज असते तशी त्याची साईज असते 32 बीट. ओके, अँड दुसरी जी असते ती 64 बीट असते. 64 बीट म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी साईज असते, कुणापेक्षा, 32 बीट पेक्षा. ओके, म्हणजे 64 बीट वर तुमचे जे कुठलेही सॉफ्टवेअर रन होतात. ओके, पण म्हणजे असं आहे की एक छोटा डब्बा आहे आणि एक मोठा डब्बा आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आपण इथे समजून घेऊया, इकडे बघा, मी याला सेव्ह करून घेतो. ओके, सो ओके से फॉर एक्झाम्पल इकडे बघूया आपण, इथे बघा, आता माझ्याकडे ना एक डब्बा आहे असा वाला, मोठा वाला. ओके, येस, हा वाला, आणि एक डब्बा आहे माझ्याकडे हा वाला. आता मला सांगा, माझ्याकडे जे असे छोटे छोटे डब्बे असतील, ओके, या स्वरूपामध्ये, ओके, हे डब्बे तर माझे इथे बसणारच आहेत, आणि जे मोठे डबे पण असतील याच्यापेक्षा, याच्या साईज पेक्षा जे काही मोठे असतील ते पण माझे इथे बसणार आहेत. म्हणजे इथे माझे सर्व गोष्टी सामावून जातात.
पण जे मोठे डबे असतील ना ते इथे नाही बसणार या ठिकाणी. ओके. तर आपल्या सिस्टमचं पण ऑपरेटिंग सिस्टमच्या पण अशा दोन पद्धती आहेत. एक मोठी साईज असते, एक छोटी साईज असते. ओके. म्हणजे प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टम हे बीटवर काम करते. ओके. तर एक 32 बीट वर साईजची एक ऑपरेटिंग सिस्टम असते आणि एक 64 बीट साईजची एक ऑपरेटिंग सिस्टम असते. ओके. म्हणजे फक्त ती एक साईज असते. 32 बीट एक साईज असेल आणि एक 64 बीट साईज असेल. ओके. तर 30 बीट साईजची जे असते त्याच्यामध्ये जे सॉफ्टवेअर रन होतील त्याची साईज पण छोटीच असणार आहे नाही का. अँड 64 बीटची जी साईज असणार आहे त्याची साईज मोठी असणार आहे. या फक्त दोन पद्धती आहेत आणि या दोन का क्रिएट केल्या गेल्या तर त्याचं पण रिझन सांगतो. काही काही जे आपण काय म्हणतो त्याला लॅपटॉप असतात. काही काही लॅपटॉपचं जे कॉम्प्लिकेशन ते असतं ते खूप छोटं असतं. लाईक ड्युएल कोर असेल आणि 2च GB रॅम असेल नाही का. मग अशा सॉफ्टवेअरवर एकदम मोठा लोड जर ठेवला तर तो वर्क नाही करत. तो हँग पडत जातो रेग्युलरली. त्यामुळे मग काय होतं की जे लोक समजा 2 GB रॅमचाच लॅपटॉप यूज करत असतील आणि ड्युएल कोर प्रोसेसरमध्ये करत असतील, मग त्या लोकांसाठी जी कम्फर्टेबल ऑपरेटिंग सिस्टम असते, भले ती विंडोज 7 आहे, पण विंडोज 7 मध्ये पण 32 बीटची ओ एस ही त्यांच्यासाठी कम्फर्टेबल असते. ओके. आणि जर तुमचा कॉम्प्लिकेशन चांगला आहे, जसं 4 GB असेल, 8 GB असेल आणि i3 i5 किंवा ड्युएल कोर प्रोसेसर असेल पण रॅम ही चांगली आहे, तर त्या मोमेंटला आपल्याकडे जी ओ एस असणार आहे ती 64 बीट असणार आहे. कारण 64 बीट ओ एसला कॉम्प्लिकेशन पण तितकाच तगडा लागतो आणि त्यामुळे तिथे वर्क करतं. आणि होतं काय की 64 बीटसाठी मार्केटमध्ये सर्व सॉफ्टवेअर बनलेले आहेत, पण 32 बीटसाठी ऑल सॉफ्टवेअर बनलेलेच असतील अशातली गोष्ट नसते. त्यामुळे जे हेवी सॉफ्टवेअर असतात ते 32 बीटवर रन नाही होत, ते 64 बीटवर रन होतात. त्यामुळे या ऑपरेटिंग सिस्टमच्या पण दोन टाईप आहेत. एक 64 बीटचा आर्किटेक्चर आणि एक 32 बीटचा आर्किटेक्चर आणि एक 64 बीटचा आर्किटेक्चर. गेटिंग निरंजन सर? हो सर, हो. ओके. ओके. आणखी कोणाला काही डाऊट आहे? बोला, याबद्दल कोणाला काही कन्फ्युजन आहे? हॅलो. सर्वांना समजलाय? राकेश सर? हॅलो. येस सर. कॉन्सेप्ट क्लिअर झालेला आहे? हा, समजलंय सर. बर. विशाल सर? हो हो, विशाल समजलंय सर. ओके. भूषण? मुकेश? हा सर, कॉन्सेप्ट क्लिअर आहे? समजलंय सर. हो सर, क्लिअर आहे. रोहित? हॅलो रोहित सर? हॅलो. ओके. शुभम चौधरी साहेब? हा, समजलंय सर. ओके गुड. मग आता काय करूया आपण, आता अगेन याच्यात थोडासा पुढचा पार्ट कव्हर करूया. ओके. म्हणजे आपल्याला इतपत क्लिअर आहे की एक सॉफ्टवेअर आपल्या सिस्टममध्ये कसं वर्क करतं. बरं, मी अगेन एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. ओके. ही रॅम, ही हार्ड डिस्क आणि ही कशी वर्क करते. ओके. मी एक नॉर्मल एक्झाम्पल घेतो तुमच्यासमोर. ठीक आहे. तुम्हाला कळून जाईल की एक्झॅक्टली प्रोसेस काय असते. ठीक आहे. सर, ओके. हां बोला. हॅलो. हां बोला बोला. सर, सर एक सिस्टम सॉफ्टवेअरचं एक्झाम्पल सांगा का सर? सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजेच आपली जी ऑपरेटिंग सिस्टम आहे. ओके. हे बघा, मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देतो. काही काही वेळेस आहे ना आपल्या लॅपटॉपमध्ये जेव्हा पण आपण एखादा ओ एस इन्स्टॉल करतो, ओ एस सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे कुठले वाले, जे आपल्या हार्डवेअर सिस्टम सोबत इंटरॅक्ट करतात नाही का. हार्डवेअरला आपण सिस्टम म्हणतो. हार्डवेअर सोबत जे इंट्रॅक्शन बिल्डअप करतात त्याला आपण सिस्टम सॉफ्टवेअर म्हणतो. ओके. ओ एस जी आहे, ऑपरेटिंग सिस्टम जी आहे, ती डिरेक्टली हार्डवेअर सोबत कम्युनिकेशन करते. पण जे ऍप्लिकेशन लेवलचे जे सॉफ्टवेअर ओके. असतात ते ओ एस सोबत इंटरॅक्शन करतात. आता जसं आपल्यासमोर हा पेंट ब्रश आहे. ओके. हा माझा ऑपरेटिंग सिस्टम आहे का? नाहीये. हा डिरेक्टली हार्डवेअर सोबत कम्युनिकेशन करतोय का? नाहीये.
हा आधी हा आपण याच्याशी करतोय, पण हा कुणा शिकवतोय, हा ऑपरेटिंग सिस्टम सोबत कम्युनिकेशन करतोय. आणि ऑपरेटिंग सिस्टम हे तुमचं कम्युनिकेशन करतोय हार्डवेअर लेअर. ओके, त्यामुळे आपण याला काय म्हणतो, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. पण सिस्टम सॉफ्टवेअर जे आहेत ते कुठले आहेत, तर ते हे वाले. ओके, ही जी ओएस आहे, फॉर एक्झाम्पल आता बघा मी याला क्लोज केलं आणि क्लोज केल्याच्या नंतर ही माझ्यासमोर ओएस दिसते. आता इथे जो काही हा पार्ट आहे, हा ओएसचा पार्ट आहे नाही का, आणि हा डिरेक्टली जो पार्ट आहे, हा कुठला पार्ट आहे, आपल्या हार्डवेअरचा. म्हणजे इथे तुम्ही जर ब्लूटूथ ऑन केला तर ब्लूटूथसाठी पण तुमच्या सिस्टममध्ये एक डिव्हाइस ड्रायव्हर असतो, ज्याला पण आपण सिस्टम सॉफ्टवेअर म्हणतो. तर हार्डवेअर लेअर सोबत जे असे सॉफ्टवेअर जे डिरेक्टली इंटरॅक्ट करतात विदाउट युजिंग थर्ड पार्टी, त्याला आपण म्हणतो सिस्टम सॉफ्टवेअर. ओके, आणि जे सॉफ्टवेअर सिस्टम सॉफ्टवेअर द्वारे इंटरॅक्ट करतात हार्डवेअर सोबत, त्याला आपण म्हणतो ऍप्लिकेशन. गेटिंग? ओके सर. ओके. ओके सर, तुमचा माईक बंद करा. ठीक आहे. ओके, सी आता आपण पुढे जाऊया. आता याच्यानंतर मी एक साधं एक्झाम्पल देतो तुम्हाला. ओके, की हे कशा प्रकारे वर्क करतं. ओके, तर गाईज आपण काय करूया, एक न्यू कॉन्सेप्ट लर्न करून पाहूया. म्हणजे यालाच मी तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, हा कसा वर्क करतो. फॉर एक्झाम्पल हे बघा, आपलं आहे ना एक गोडाऊन असतं. ओके, मी शॉपकीपरचा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ओके, सो आपण जर एखाद्या दुकानावर गेलो, म्हणजे शॉपकीपरकडे गेलो, तर त्या शॉपकीपरचा एक गोडाऊन असतं. ओके, सर्वांना माहिती आहे. ओके, सो त्या शॉपकीपर काय असणार आहे, एक गोडाऊन असणार आहे या स्वरूपामध्ये. ओके, आणि या गोडाऊन मध्ये त्याचे असे छोटे छोटे टेबल असतील किंवा कप्पे असतील, आणि या कप्प्यांमध्ये त्यांनी त्याचं सॉफ्ट काय ठेवलेलं असलेलं नाही, मटेरियल ठेवलेलं असणार आहे नाही का, या स्वरूपामध्ये. ओके, तर हा झाला माझा गोडाऊन. आता या गोडाऊन जवळ एक काय असणार आहे माझं. ओके, इथे 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 एक पेज पण असते की नाही इथे. ओके, या स्वरूपामध्ये. ओके, तर इथे माझा कोण असणार आहे, एक शॉपकीपर असणार आहे. कोण असणार आहे माझा, एक शॉपकीपर असणार आहे. ओके, सो हा माझा एक शॉपकीपर असेल. ओके, सो हा कुठे बसलेला असतो, त्या टेबल जवळ. ओके, सो हा माझा शॉपकीपर. आता हा जो शॉपकीपर आहे, याचं काम काय आहे, की या गोडाऊन मधला जो काही मटेरियल आहे तो त्याला सेल करायचा आहे. बरोबर, बट आता हा प्रत्येक घेऊन बसलेला आहे का, नाही. हा कुठं पडलेला आहे, हा गोडाऊन मध्ये पडलेला माल आहे. आता एक आपल्यासारखा जे ग्राहक असतो तो काय करतो, इथून तो त्या शॉपकीपर कडे येतो. काय करतो, तो शॉपकीपर कडे येतो. ओके, हा शॉपकीपर कडे येतो. चालत 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 इथे आला. आणि इथे आल्याच्या नंतर तो याला काय म्हणतो माहितीये का, सर तुम्ही काय करा, मला 1 किलो साखर द्या. काय द्या मला, 1 किलो साखर द्या. मग आता हा जो शॉपकीपर आहे, हा इथून ते काय हातात घेतलेलं नसतं, ते कुठे जाईल, ज्या पण ठिकाणी त्याच्या गोडाऊन मध्ये, त्याच्या शॉप मध्ये कुठे पण ठेवलेलं असेल तिथे तिथे जाईल, आणि त्या सॉफ्टवेअरला सॉरी, ते जे साखर आहे त्या साखरेला काय करेल, तो उचलेल आणि तो उचलून वापस येऊन कुणाला देईल, तो याला देऊन टाकेल. ओके, याला देईल. बरोबर. आता साखर जी आहे, या साखरचं इस्तेमाल कोण करणार आहे, हा करणार आहे. साखरेचा वापर कोण करणार आहे, हा वाला करणार आहे नाही का. साखर कोणाला पाहिजे, याला पाहिजे. हा तरी त्याचा वापर करणार आहे. वापर कोण करणार आहे, हा वाला व्यक्ती. बरोबर. अँड हा काय करतोय, हा इथून याला आणून देण्याचं काम करतोय. बरं, आता मला एक गोष्ट सांगा, हा जो व्यक्ती आहे याचा वेट समजा 50 किलो आहे. किती आहे, 50 किलो. आणि याला म्हटलं, भाऊ तू 1 किलो साखर घेऊन ये. हा कसा करेल, फास्ट मध्ये जाईल, आणि त्याचा वेटच किती आहे, 1 किलो. तो असा हातात उचलेल आणि इथून पळत पळत वापस येऊन त्याला याला देऊन देईल. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते तुम्हाला. ओके, मग आता माझं तुम्हाला क्वेश्चन असं आहे, की आपण एक जर्नी पाहिली याच्या आधी, कुठली वाली, सॉफ्टवेअरची. ओके, म्हणजे आपण याच्या आधी जी जर्नी पाहिली ती ही वाली आहे. ओके, ही वाली. सो इथे माझा हा स्काईप आहे, हा इथे माझा रॅम आहे, आणि इथे माझा मायक्रो प्रोसेसर आहे. मग मला सांगा, ही जी डायग्राम तुम्ही बघितली आता, ओके, आता जी डायग्राम आपण पाहिलेली आहे, या डायग्राम मध्ये, ओके, इथे पाहू सी, या डायग्राम मध्ये हार्ड डिस्क कोण आहे, रॅम कोण आहे, आणि मायक्रो प्रोसेसर कोण आहे, मला सांगा. कोण सांग, हॅलो. मुकेश.
सर ते गोडाऊन हार्ड डिस्क आहे. ओके गुड, गोडाऊन हा हार्ड डिस्क आहे. बर, हा पुढे पुढे मुकेश. हॅलो, कोण सांगतो? निरंजन. हॅलो निरंजन सर. सर ते हा सर ते गोडाऊन हार्ड डिस्क झालं तर मग ते शॉपकीपर रॅम रॅम झाला ना सर. बर, आणि हा कारण तो सगळे फंक्शन हा युजर झाला बाहेरचा. युजर म्हणजेच कोण? युजर म्हणजेच ऍप्लिकेशन. ज्याला आपण मायक्रो प्रोसेसर म्हणतो. ओके, तर इकडे बघा, आता मी सिंपल सांगतो तुम्हाला. ओके, ही माझी हार्ड डिस्क आहे. इथे हा मटेरियल पडलेला आहे. या मटेरियलला इथून इथे घेऊन येण्याचं काम करतं रॅम करतं, नाही का. म्हणजे जशी माझी हार्ड डिस्क आहे, या डायग्राम मध्ये जसं आपण पाहिलं, ही हार्ड डिस्क आहे. इथून जो सॉफ्टवेअर आहे त्याला इथे घेऊन येण्याचं काम कोणी केलं? यांनी केलं, नाही का. मग आता इथे हा जो शॉपकीपर आहे, हा जो रॅम आहे, याला तो पार्ट मध्ये डिवाइड करेल, जास्त देईल, कमी देईल, वॉट एव्हर काय जे काय असेल ते, नाही का. आणि इथून ते कुठे जाईल? इथून ते प्रोसेसर जवळ जाईल. एक्झॅक्टली टास्क कोण परफॉर्म करतोय त्याच्यावर मायक्रो प्रोसेसर करतोय, नाही का, जे एलिव वगैरे आहे. म्हणजे साखर जो व्यक्ती घेतो आहे, साखर घेणारा व्यक्ती. ओके, इथे आपण पाहूया, इकडे बघा. ऍक्च्युली साखरेचा वापर कोण करणार? त्याच्यावर जे टास्क परफॉर्म करायचे ते कोणाला करायचे? याला करायचं आहे. ओके, त्याचा यूज कोण करणार आहे? हा व्यक्ती करणार आहे ना. मग हा व्यक्ती म्हणजेच कोण झाला? हा झाला आपला मायक्रो प्रोसेसर, जो याच्यावर टास्क परफॉर्म करण्याचं काम करतोय. मग तो त्याचे जामून बनवेल, नाहीतर त्याचा चहा बनवेल, नाहीतर त्याचा निमलेट बनवेल, वॉट एव्हर जे काही करायचं ते करायचं. बट साखरेचा वापर कोण करणार आहे? हा वाला करणार आहे. म्हणजे त्याच्यावर एक्झॅक्टली टास्क परफॉर्म करण्याचं काम कोण करतोय? हा व्यक्ती करतो आहे. ओके, आणि रॅम काय करते? रॅम इथून तो सॉफ्टवेअर घेऊन येऊन याला देण्याचं काम करतो आहे, बरोबर. पण आता इथे एक गोष्ट सांगतो मी. कधी कधी तुमचा सॉफ्टवेअर आहे ना हँग पडतो. कधी कधी तुमचा सॉफ्टवेअर हँग पडतो. ओके, सॉफ्टवेअर म्हणजेच लॅपटॉप. ओके, लॅपटॉप हँग पडतो. कधी पडतो माहितीये का? हे बघा, तुम्हाला सांगतो. तुमच्या लॅपटॉपमध्ये समजा 4 GB रॅम आहे. किती GB रॅम आहे? 4 GB रॅम आहे. ओके, किंवा 2 GB रॅम आहे. तुमच्या जी लॅपटॉप आहे, जो डेस्कटॉप आहे, त्याची जी रॅम आहे ती 2 GB आहे. आता मला सांगा, या गोडाऊन मध्ये समजा या व्यक्तीचा वेट आहे 50 किलो. किती वेट आहे निरंजन सर? 50 kg. ओके, आणि हो सर. 50 kg वेट आहे. आणि या व्यक्तीने याला काय सांगितलं? तू काय कर, मला एक 50-60 किलोचा साखरेचा पोतं आणून दे. काय सांगितलं याने याला? तू काय कर, 50-60 किलोचा एक पोतं आणून दे. आता 1 किलो साखर जेव्हा याला मागितली, हा एकदम फास्ट मध्ये गेला आणि फास्ट मध्ये साखर आणून याला देऊन टाकलं, नाही का. बरोबर. किती वेटच नव्हता ना त्या साखरेचा. त्यामुळे तुम्ही सांगा, साखर घेऊन चालत माणसाला किती वेळ लागतं? काही थोड्याच मुवमेंट मध्ये तो इथून इथे वापस आला. ओके, पण याला जेव्हा सांगितलं की याचा वेट किती 50, आणि याला सांगितलं तू 60 किलोचा किंवा 50 किलोचं पोतं घेऊन ये. आता हा व्यक्ती इथे जाईल, तर जसा 1 किलोचे साखर घेऊन ज्या स्पीड मध्ये वापस आला होता, मला सांगा तो येईल का? येईल का? नाही येऊ शकत. नाही येऊ शकत. का? कारण त्याच्यापेक्षा जास्त लोड त्याच्यावर दिलाय, नाही का. मग त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा लोड दिलाय, तर तो कसं काय इतक्या फास्ट मध्ये इथून इथं वापस पळत येऊ शकतो? नाहीच येऊ शकत ना तो, नाही का. तो येणार नाही. तसंच आपल्या रॅमचं पण असतं. जर तुम्ही रॅमची साईज 2 GB आहे आणि त्याच्यामध्ये एखादा सॉफ्टवेअर तुम्ही ओपन केला आहे 4 GB, 2 GB किंवा 3 GB, वॉट एव्हर जे काय आहे ते, तेव्हा आपला सिस्टम जो आहे तो हँग व्हायला लागतो. कारण का? त्याला ते लोड झेपत नाही. आता आपलं म्हणणं असतं, सर मी समजा 1 GB चे 3 सॉफ्टवेअर ओपन केलेत, नाही का, लॅपटॉपमध्ये. माझा प्रत्येक सॉफ्टवेअर हा कुठे? समजा इथे बघा, हा रॅम आहे. याला साखर पण मागितली, याला डाळ पण मागितली, याला नंतर आपण असं म्हणूया, याला तेल पण मागितलं, याला बाकीच्या सर्वच गोष्टी मागितल्या. हा काय एकच गोष्ट नाही आणणार, ह्या तिन्ही गोष्टी घेऊन येण्याचं पण काम करतो ना हा, नाही का. याच्याजवळच असणार आहे त्या सर्व गोष्टी आणल्या म्हणजे याच्याजवळच ठेवतो की नाही तो त्याच्या टेबलवर, बरोबर. सो पूर्ण लोड कुठे आहे? याच्याजवळ आहे. मग याच्याजवळ लोड आहे, भले तो एक एक वेगवेगळा पार्ट आहे. समजा 10 किलो साखर, 10 किलो हे, 10 किलो ते,
सर्व पार्ट. पण सर्वांचं कलेक्शन जर केलं तर ते 50 किलोच्या पण अबाऊ जाते नाही का. मग 50 किलोच्या जर अबाऊ जात आहे तर ते पूर्ण लोड कुणावर आहे, रॅमवर आहे. मग पूर्ण लोड जो रॅमवर आहे तर मग रॅम आपल्या सिस्टमला कसं काय प्रॉपर वर्किंग करेल नाही का, कसं काय स्पीडअप प्रोव्हाइड करणार आहे, बिलकुलही ती स्पीड प्रोव्हाइड करणार नाही. त्यामुळे आपले जे सिस्टम असतात, आपले जे लॅपटॉप असतात ते काय होतात, हँग होतात. तर त्याचा हँग होण्याचा जो रिझन असतो तो हे असतो की त्याच्यावर जेव्हा आपण हेवी वेट ठेवतो त्यामुळे ते सिस्टम आपले हँग व्हायला सुरुवात करतात. बोला, कुणाला काय कन्फ्युजन आहे आता ह्याच्याबद्दल? एक्झाम्पल समजला? येस सर. कुणाला काही कन्फ्युजन आहे पहिल्या पार्ट बद्दल, म्हणजे हा जो पार्ट आपण पाहिला होता याच्याबद्दल काही डाऊट आहे तुम्हाला? सो ऑपरेटिंग सिस्टम कसं वर्क करते किंवा काय करते किंवा त्याच्या आतमध्ये सॉफ्टवेअर कसा वर्क होतो याच्याबद्दल काही डाऊट नाही सर. नाही? तर दोन्ही गोष्टी एकदम क्लिअर आहेत. दोन्ही गोष्टी एकदम क्लिअर आहेत. ओके. जो कालचा जो पार्ट पाहिला होता त्याच्यामध्ये कोणाला हो. काही डाऊट आहे? जे इनपुट डिव्हाइसेस आहेत लाईक अ कीबोर्ड, माऊस वगैरे वगैरे, आउटपुट डिव्हाइस लाईक अ मॉनिटर, साऊंड वगैरे वगैरे, यामध्ये कोणाला काही शंका आहे? नाहीये? हॅलो हॅलो. नो सर. ओके. नाही तर मग नाही सर. थांबूया का आपण इथे, कारण तुम्हा सर्वांना जॉबला पण जायचं आहे. तर मग आपण आज काय करूया, इथेच थांबूया. ओके, बाकी पार्ट उद्याच्याला पाहूया. चालेल? ओके. ओके सर. ओके, चलो बाय, हॅव अ गुड डे. ओके, बाय बाय. सेम टू सर. ओके.